नमस्कार मित्रांनो, आलेले आहेत नवीन वोटिंग ट्रेंड्स. बघूया मित्रांनो कोण आहे टॉपला आणि कोण आहे फ्लॉपला. या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे खूप मोठे बदल झाले आहेत वोटिंग ट्रेंड्समध्ये. आणि बघूया मित्रांनो कोण आहे टॉपला आणि कोण आहे 6 नंबरला. तर सुरुवात करूया 6 नंबरपासून. 6 नंबरला होता घनश्याम दरोडे. गेल्या व्हिडिओत मी सांगितलं होतं वोटिंग ट्रेंड्समध्ये आता त्यात बदल झालेला आहे. त्यामध्ये आला आहे निखिल दामले. हा 6 नंबरला घसरलेला आहे आणि 5 नंबरला आला आहे तो घनश्याम दरोडे. घनश्याम दरोडे थोडाफार असतो निखिलच्या ग्रुपमध्ये, त्यामुळे तो दिसत आहे, त्यामुळे थोडंफार त्याला वोटिंग होत आहे. पण निखिलचं काहीच दिसत नाही. तो नंबर 6लाच आलेला आहे आणि 5 नंबरला आहे तो घनश्याम दरोडे. घनश्याम दरोडे पण थोडं स्वतःचे मुद्दे तो मांडत आहे, त्यामुळे तो दिसत आहे. आणि त्यानंतर 4 नंबरला आहे तो पॅडी दादा पंढरीनाथ कांबळे. दादा पण खूप कमी दिसत आहे आणि जास्त त्याचं वावर नाही आहे घरामध्ये, त्यामुळे त्याला वोटिंग फार कमी येत आहे, त्यामुळे तो 4 नंबरला आहे. त्यानंतर 3 नंबरला आहे ती योगिता चव्हाण. योगिता चव्हाणचा पण घरामध्ये जास्त वावर नाही, स्वतःचे मुद्दे मांडत नाही, ती जास्त इमोशनल होते. फॅमिली होमसिक म्हणजे फॅमिली जास्त आठवण, त्यामुळे ती इमोशनल होते, त्यामुळे तिचा गेम स्ट्रॉंग होईना झाला आहे, त्यामुळे नाही ती प्लेयर खूप चांगली आहे. त्यानंतर 2 नंबरला आहे ती निखिल तांबोळीचे पण फॉलोअर भरपूर आहेत, पण त्याला सपोर्ट जास्त कोणाचा भेटत नाही महाराष्ट्रामधून, कारण तिचं वागणं, तिचा उद्धटपणा कोणाला महाराष्ट्रात आवडत नाही, त्यामुळे ती 2 नंबरला आहे. तिचे आधीचे फॉलोअर्स किंवा हिंदी बिग बॉसचे फॉलोअर्स त्यांचा सपोर्ट तिला भेटत आहे, त्यामुळे ती 2 नंबरला आहे. आणि 1 नंबरला आहे तो सूरज चव्हाण. आपल्या मातीचा सूरज चव्हाण तो आहे तो 1 नंबरला. त्याला महाराष्ट्राचा सपोर्ट खूप भेटत आहे आणि महाराष्ट्रात लोक त्याच्या साधेपणाला, त्याच्या सिंपलपणाला खूप वळले आहेत आणि खूपच चांगलं खेळत आहे तो. ते त्याचा गेम दाखवणे गरजेचं आहे. स्वतःची कामं तो स्वतः करतो आणि मनापासून करतो, त्यामुळे ती महाराष्ट्रातील लोकांना खूप आवडत आहे. आणि पुढे जाऊन तो स्वतःचा गेम खेळला तर खूपच भारी होईल आणि तो टॉप दिसेल आपल्या सगळ्यांना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे नवीन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.